चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया चिकन चिली। त्यासाठी लागणारे साहित्य आता आपण साहित्य बघू। बॉइल्ड चिकन घेतले, चांगलं स्वच्छ धुवून घेतले। कांदा, कांद्याची पात, शिमला मिरची, विनेगर, मीठ, टोमॅटो केचप, सोया सॉस, रेड चिल्ली सॉस, अदरक लसणाची पेस्ट, हरी मिरी पावडर, आरारा, मैदा, एक अंडा घेतले, मिरची घेतले लांब चिरून, तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही घेऊ शकता। लसूण चॉप करून घेतले, अदरक चॉप करून घेतले। आता आपण मॅरिनेटला चमच हरी मिरी पावडर घालून घेऊ। एक चमच अदरक लसणाची पेस्ट, एक चमच सोया सॉस, एक चमच रेड चिली सॉस, चवीनुसार मीठ। सॉस मध्ये पण मीठ असतं म्हणून आपण थोडा अंदाजामध्येच घालून घेऊ। आता आपण याच्यात एक अंडा फोडून टाकू। आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपण थोडासा फ्रूट कलर घालून घेऊ। आता आपण याला मिक्स करून घेऊ। आता आपला चांगला मिक्स झालेला आहे। आता आपण याला 10 ते 15 मिनिटं फ्रीज मध्ये मॅरिनेट होण्यासाठी ठेवू। आता आपला 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट झालेला आहे। आता आपण याच्यात 2 चमच मैदा घालून घेऊ। आपण पहिले नाही घातला कारण पाणी सुटतो ना म्हणून आता घालून घेऊ। आता आपण आरारा घालून घेऊ 2.5 चमच। आता आपण याला हाताने मिक्स करून घेऊ। आता आपला चांगला मिक्स झाले। थोडासा आरारा घालून घेऊ, थोडा कमी वाटतो। मिक्स करू। आता आपला मिक्स झाले। आता आपण याला फ्राय करून घेऊ। आता आपला तेल गरम झालेला आहे। आता आपण फ्राय करायला घेऊ। आता आपले फ्राय झालेले आहेत। आता आपण काढून घेऊ।
आता आपला चिकन फ्राय झालेला आहे, आता आपण काढून घेऊ. आता आपण शिमला मिरची फ्राय करून घेऊ. जास्ती फ्राय नाही करायची, आपल्याला थोडी क्रंची अशी करायची. त्याच्यात कांदा पण टाकून घेऊ आणि थोडा फ्राय करून घेऊ. आता आपली शिमला मिरची आणि कांदा फ्राय झालेला आहे, आता आपण काढून घेऊ. जास्ती नाही आपल्याला फ्राय करायचं, थोडंसं क्रंचीच राहतं, मग खाताना आपल्याला खूप चांगला वाटतं. जो आपण तेल चिकन फ्राय करायला घेतलेला तोच याच्यात टाकलेला आहे. याच्यात आता आपण अद्रक चॉप केलेलं टाकू आणि लसूण टाकून घेऊ. तेल चांगलं फ्राय होऊ नये. आता आपण याच्यात मिरची टाकून घेऊ. तुम्हाला जशी आवडेल तशी टाकून घेऊ. लसूण मिरची फ्राय झालेली आहे. याच्यात आपण आता रेड चिली सॉस टाकून घेऊ, 1.5 चमच. सोया सॉस टाकून घेऊ, 2 चमच. केचप टाकून घेऊ, 2 चमच. विनेगर 1 चमच. चवीनुसार मीठ. आपण मला आता चांगला मिक्स करून घेऊ. दीड चमच आपण आरारा घेतले, याच्यात पाणी मिक्स करून घेऊ. आता आपण याच्यात घालून घेऊ. याला चांगलं मिक्स करून घेऊ. थोडंसं आपण ह्याच्यात पाणी घालून घेऊ, म्हणजे तो शिजेल. आता आपण ह्याच्यात कांद्याचा पात घालून घेऊ आणि फ्राय केलेली शिमला मिरची आणि कांदा घालून घेऊ. आता आपण चिकनचे पीस घालून घेऊ. गॅस मीडियम करून घ्या, नाहीतर करपे. त्याला चांगला मिक्स करून घेऊ.
थोडासा फक्त अजिनोमोटो टाकायचा, जास्त नाही टाकायचा, थोडंसं. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपली चिकन चिल्ली झालेली आहे. आता आपली चिकन चिल्ली झालेली आहे. आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.